प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण डोश्यासाठी जे बॅटर करतो त्याचा दुसरा पार्ट बघतोय. तर मी पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला तांदूळ आणि डाळ भिजवण्यापासून ते वाटण्यापासून आणि डोसा करेपर्यंत व्यवस्थित सगळ्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत आणि नवशिक्यांसाठी व्हिडिओ आहे हा. तर आज मी तुम्हाला दुसरा इडलीचा प्रकार दाखवते आहे. प्लेन आणि व्हेज इडली करून दाखवते. तर सुरुवात करूया. इथे मी बॅटर घेतलं, यात मीठ टाकून घेतलेलं आहे आणि असं कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आपल्याला, डोशापेक्षा घट्ट. आणि बाकीचं व्हेजीच बघू आपण. इथे कोबी चिरून घेतला आहे बारीक, 2 चमचे असेल जेवणाचा चमचा, आणि 1 जेवणाचा चमचा बारीक टोमॅटो चिरून घेतला आहे, 2 चमचे कांदा बारीक चिरला आहे, सिमला मिरची आणि बीटरूट आणि 1 छोटंसं गाजर. तर आधी आपण प्लेन पण मी करून दाखवते. इडली स्टँडमध्ये आपण करणार आहोत. तर इथे मी असं तेल लावून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण प्लेन करूया. पाणी पण मी तापायला ठेवलं, साधारण 1 ग्लास पाणी टाकायचे. अशा प्रकारे मी आता प्लेनचं भरून घेते. हे बघा, अशा प्रकारे भरून घ्यायचं. खूप फुल पण भरायचं नाही, नाहीतर मग बॅटर बाहेर जातं. आता 2 आपण प्लेन करून घेतले, 2 आपण व्हेज टाकून घेऊया. त्यात कोबी टाकला, टोमॅटो, सिमला मिर्च, बीटरूट आणि गाजर. मीठ टाकलेलं आहे त्यामुळे टाकायची गरज नाही. तर छान एकत्र करून घ्यायचं. अशा प्रकारे बघा. आता 2 भांड्यांमध्ये आपण हे बॅटर टाकून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मी दुसरं पण भरून घेते. हे बघा, असं इडलीचं भांडं, त्यात मी 1 ग्लास पाणी टाकले. आता ठेवून घेऊया. आधी प्लेन ठेवूया. आता 2 इडलीच्या मध्ये ही इडली आली पाहिजे, म्हणजे त्याच्यावर पाणी गळत नाही. आता हे व्हेज, आणि हे शेवटचं. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं. तर मी झाकणाला सुद्धा कपडा लावून घेतलेला आहे असा, बघू शकता. म्हणजे याचं पण पाणी त्यावर गळत नाही या इडल्यांवर, म्हणून हे असं कपडा बांधून ठेवायचं त्याला. आता 10 ते 12 मिनिटांनी आपल्याला हे उघडायचं. चला, 10 मिनटं झाली आहे, बघूया आपण. हे बघा, पाणी काहीच पडत नाही कपडा बांधल्यामुळे, नाहीतर ह्या इडलीवर पाणी पडतं. आता इडली कशी झाली बघायची असेल, अशी स्टिक पण टाकून बघू शकता तुम्ही. हे बघा, एकदम क्लीन येते. याचा अर्थ आपली इडली झालेली आहे. आता ही काढून घ्यायची. तीन 4 मिनटं थंड होऊ देऊ आणि मग काढून घेऊया. गरम गरम काढता येणार नाही.
हे बघा आता बऱ्यापैकी थंड झाले. जास्त थंड पण होऊ द्यायचं नाही, नाहीतर मग त्या निघणार नाही. आता एखादी सुरी घ्या किंवा असा चमचा, त्याच्याने सुद्धा निघतात. हे बघा मस्त झालेत की नाही, बघू शकता. आता मी अशा प्रकारे काढून घेते. दिसायला पण छान दिसतात आणि लहान मुलांना पण अट्रॅक्शन वाटतं खायला. हे मस्त झालेले आहेत. हे पण अशा प्रकारे काढून घ्यायच्या. आता मी सर्व काढून घेते. इडली आता मी सर्व इडली स्टँडमधून काढून घेतल्या. बघू शकता तुम्ही. बघा किती छान झाले. एकाच बॅटरपासून मी दाखवते तुम्हाला. मऊ लुसलुशीत होतात. बघू शकता. डोसा बॅटरपासून अनेक प्रकार करता येतात. हे बघा, जवळून दाखवते. किती छान होतात. आणि वेगळं बॅटर बनवायची गरज पण नाही इडलीसाठी. एकाच बॅटरपासून तुम्ही अनेक प्रकार करू शकतात. हे पण दाखवते तुम्हाला. हे बघा, आणि मुलं काही भाज्या खात नाही ना, जशी सिमला मिरची, कांद्याची पात वगैरे पण तुम्ही टाकू शकता यात आणि मुलांना खाऊ घालू शकता. सॉस बरोबर पण देऊ शकता, टिफिनला सुद्धा देऊ शकता. अशा प्रकारे करून बघा. एकाच बॅटरपासून अनेक प्रकार. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा माझ्या व्हिडिओजना. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.